नमस्कार मित्रांनो, 8 पे कमिशन 8वा वेतन आयोग कधीपासून लागू होणार, संभाव्य तारीख आली समोर। 8 पे कमिशन इम्प्लिमेंटेशन डेट 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। 2027 पर्यंत 8वा वेतन आयोग लागू केला जाऊ शकतो असं सांगण्यात येत आहे। तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया। तुम्हाला एरियर्स पण किती भेटणार आहे याविषयी। 8वा वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट। 8वा वेतन आयोग कधीपासून लागू होणार, तुम्हाला एरियर्स किती मिळणार। तर 8व्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। 8वा वेतन आयोग लागू झाला तर पगारवाढ कधी होणार आणि किती होणार, एरियर्स किती मिळणार, अनेक प्रश्न सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेले आहेत। तर आता 8वा वेतन आयोग लागू होण्याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। 8वा वेतन आयोग कधी लागू होणार। ऑल इंडिया MPSL एम्प्लॉय फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मनजीत सिंह पटेल यांच्या मते आयोगाची शिफारस 1 जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकते आणि कर्मचाऱ्यांना पगारवाढ 2027 पासून मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना 12 महिन्याचा एरियस हा मिळू शकतो। तर 8व्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। या समितीची शिफारस करण्यासाठी 18 महिन्यांची वेळ समितीला दिलेली आहे। 2025 मध्ये ही समिती स्थापन झालेली आहे। त्यामुळे शिफारस सादर झाल्यानंतर आणि केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर पगारवाढ दिली जाईल। यासाठी जवळपास 1 वर्षभराचा तरी वेळ जाईल। 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर मिळणारा किती एरियर असेल, तर 8वा वेतन आयोगात ग्रुप ए अधिकाऱ्यांना 12 ते 15 लाख रुपयापर्यंतचा एरियर मिळू शकतो। ग्रुप बी कर्मचाऱ्यांना 7 ते 9 लाख रुपयांचा एरियर मिळू शकतो। ग्रुप सी कर्मचाऱ्यांसाठी 5 ते 6 लाखापर्यंतचा एरियर मिळू शकतो। ग्रुप डी पदासाठी 4 लाखापर्यंतचा एरियर मिळू शकतो। हा सर्व एरियर हा फिटमेंट फॅक्टर किती असणार आहे त्यावर आपली पगारवाढ आणि एरियर हा अवलंबून आहे। दरम्यान फिटमेंट फॅक्टर हा 2.86 ते 3.0 मध्ये असण्याची शक्यता आहे। म्हणजे तुमचा सध्याचा फिटमेंट फॅक्टर किंवा पगार हा 2.9 पटीने वाढू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।